दोस्तांनो, चला आज मी अजून एक तुमच्यासाठी खास पेनी स्टॉक घेऊन आलेलो आहे। तो जो पेनी स्टॉक तुम्ही आज पाहिला तर आणि त्याची आपण सगळीच ॲनालिसिस करूया व्यवस्थित। पण त्याच्या अगोदर मी जे व्हिडिओ टाकले, जे पेनी स्टॉक तुम्ही पाहत आहे, तुम्ही वॉच लिस्टला लावले आहे, ती जी कोणी बाय केली असतील तर चांगलीच गोष्ट आहे। आणि पण एक लक्षात घ्या मित्रांनो, जो मी पेनी स्टॉक सांगतोय ना त्याचं तुम्ही स्टडी पण करा, स्टडी करून त्याचं बाईंग लेव करा। आता मी इथून पुढे पेनी स्टॉक किंवा मिड कॅप स्टॉक आणि लार्ज कॅप स्टॉक मी टाकायला सुरुवात करणार आहे। तर ते लार्ज कॅप स्टॉक मी ज्यावेळेस टाकेल त्यावेळेस तुम्ही त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा। त्याचे एक लक्षात घ्या, विकनेस किती आहे, अपॉर्च्युनिटी किती आहे, त्याचे पॉझिटिव्ह किती आहे, हे सगळ्या गोष्टी बघायच्या। म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा डेप्थ किती आहे, त्यांचं सेल्स किती झाला आहे, त्याचं इन्कम काय आहे, त्यांनी इन्व्हेस्टमेंट किती केलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे। आणि तुम्हाला हा अभ्यास मनी कंट्रोलवर जाऊन बघायला मिळेल, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता। एखाद्या वेळेस मी कोणाला पाहिजे असेल तसा व्हिडिओ तर मला कमेंट करा, मी तसा व्हिडिओ टाकेन। किंवा आपल्याला कुठल्या स्टॉकची डीपमध्ये माहिती घ्यायची आहे काय नाही हे सगळं मी सांगेल। लार्ज कॅप स्टॉकमध्ये तुमच्याकडे जितकं इन्कम आहे, तुम्ही जेवढे पैसे टाकू शकता तेवढंच तुम्ही टाका। आणि प्रत्येक स्टॉक तुम्हाला लाँग टर्मसाठीच ठेवायचा आहे। आणि असं नाही की मी आता मागचे काही 4-5 स्टॉक्स टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणताल की सर पेनी स्टॉक आहेत आणि तुम्हाला तर 2-2, 3-3 महिन्यामध्ये रिटर्न दिले। काही पेनी स्टॉक रिटर्न देतात, काही पेनी स्टॉक देत नाहीत, काही पेनी स्टॉक 3-3 वर्ष 4-4 वर्ष चालत नाही। तरी तुम्हाला मी एक्झाम्पलमध्ये सांगतो, टिळकनगर म्हणून एक औरंगाबादचा कंपनीचा स्टॉक आहे, तो वाईन शॉप बनवतो, वाईन शॉपीची आहे। तर टिळकनगर हा मी मित्रांनो कमीत कमी 2000 मला वाटतं 2008 का 9मध्ये घेतलेला आहे। तो कमीत 8 रुपयाला मी परचेस केला होता, पण तो मला ग्रोथ द्यायला, आज मला बेनिफिट द्यायला तो किती वर्ष लावला आहे, आज 2023 ते 24मध्ये तो आज जवळपास 250-300च्या जवळ आहे। म्हणजे त्याला मी किती 10 ते 12 वर्ष वेटिंग केलेलं आहे। असं तुम्हाला वेटिंग करावं लागेल। आणि असं म्हणू नका की नाही मी एवढं वेटिंग करू शकत नाही, असं समजू नका। प्रत्येक गोष्टीला मेहनत आहे। तुमच्या स्टॉक मार्केटमध्ये पैसा आणि तुमची बुद्धिमत्ता ही गोष्ट इथं खूप महत्त्वाची आहे। तुमचं तुम्ही किती काळ ह्यामध्ये टिकून राहू शकता हे महत्त्वाचं आहे। प्रत्येक गोष्टीला एक नॉलेज आहे, प्रत्येक गोष्टीचं नॉलेजच तुम्हाला इन्कम आहे। अशा पद्धतीने तुम्ही हे करावं, नॉलेज घ्यावं आणि मग स्टॉक घ्यावेत। चला मी आज तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार नाही, आज तुम्हाला मी जो स्टॉक सांगतो। आणि एक विशेष म्हणजे मी सुद्धा काही यूट्यूबचे व्हिडिओ बघत असतो, कोणाकोणाच्या काही जणांची माहिती मला पाहिजे असेल दुसरी ऑदर कुठली, तर त्यांनी एक वाक्य म्हणतात की आमचा व्हिडिओ स्किप नका करू, कारण की बघायचं तर पूर्णच बघा। कारण त्यांनी कुठंतरी एक माहिती सांगितलेली असते आणि ती आपण मिसमॅच करतो आणि काहीतरी चुकतं आपलं। तसंच मला वाटायचं की नाही पण ते खरं आहे, ते आपण पूर्ण बघितल्याशिवाय आपल्याला ते काही महत्त्वाचे काही पॉईंट असतात ते आपल्या लक्षात येत नाही। कारण कसं आहे, मी डायरेक्ट एखादा स्टॉक सांगितला आणि तुम्ही लगेच ते म्हणणार रे हां स्टॉक सांगितला, आता माझी मी बघतो काय करायचं ते। ठीक आहे, तुम्ही तर स्टडी करा, ह्याच्याबद्दल काही विषय नाही आहे। पण तुम्ही ज्यावेळेस तो स्टॉक नीट पाहताल आणि मी काय सांगतो आहे त्याच्यात दोघांचं कॉम्बिनेशन व्यवस्थित येईल, त्यावेळेस तो स्टॉक आपल्याला 100% नाही 90% आपल्याला रिटर्न द्यायला हरकत नाही। तर चला मित्रांनो, आज आपण तो स्टॉक पाहणार आहे, तो मी वॉच लिस्टमध्ये लावलेला आहे। चला मी इथून पाहतोय, त्याची आज प्राईज असेल 6 रुपयाच्या जवळपास आज प्राईज आहे त्याची। तर त्या प्राईजवर आपण जात आहेत। तर इथं नाही आवडतं, वॉच लिस्ट 6मध्ये आहे ते। तर 6 रुपयाचे हा स्टॉक तुम्हाला मी इथं दाखवत आहे। 2MLCL हा स्टॉक आहे। तर तुम्ही हा स्टॉक बघा मित्रांनो, कसा जबरदस्त आहे। ही स्टॉक तुम्ही वॉच लिस्टला लावा, व्यवस्थित स्टडी करा, ह्याच्यावर डेप्थ आहे का नाही हे चेक करा। फंडामेंटल तर मी तुम्हाला पाहतोच आहे, मी डायरेक्ट आपण फंडामेंटलला जाऊया। कंपनी काय करते काय नाही मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणंच। तुम्हाला ह्याच्याबद्दल काही डाऊट असतील तर मला कमेंट करा। अजून विशेष म्हणजे पण मी स्टॉक हा सजेशनमध्ये देतो आहे, ॲज अ स्टडी लेवलला देतो आहे। तुम्ही पहा, ग्रोथ निघत असेल 6-7च्या वर 8-9च्या वर निघत असेल, कारण हा स्टॉक कुठपर्यंत गेला आहे हे तुम्हाला लाईव्ह दाखवतो आहे मी इथं, पाहू आपण। तर हे सध्या इथं प्रॉब्लेम येतो आहे नेटचा मला असं वाटतं आहे। तर फंडामेंटलमध्ये आपण अजून डबल जाऊया। हां, फंडामेंटल तर आलेली आहे। फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंटच्या रिगार्डिंग आहे, शेअर अँड कमोडिटीज ट्रेडिंग। कमोडिटीच्या ट्रेडिंगमध्ये पण ही कंपनी जबरदस्त फायनान्शियल सेक्टरमधली कंपनी आहे, स्मॉल कॅपची आहे। 2M स्पोर्ट लिमिटेड म्हणून आहे आणि कंपनीचा लो 4.6516 आहे इथं दाखवले। पण 1 इयर रिटर्नमध्ये मायनस आहे, लक्षात घ्या। तुम्ही आता असं समजू नका 1 इयर रिटर्नमध्ये मायनस आहे आणि 1 मंथ 7 तुम्ही मायनस कसं सांगता, तसं काही नसतं मित्रांनो।
कुठल्या बी स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना ते स्टडी करून घ्या. खालीवर स्टॉकमध्ये झाल्याशिवाय स्टॉक तो प्रॉफिट देत नाही आहे. तर ठीक आहे, चला आपण आता ह्याच्यामध्ये जाऊया, चार्टमध्ये जाऊया आपण. चार्टमध्ये व्ह्यू द चार्ट करूया. आता बघू हा कुठपर्यंत गेला आणि आज कुठं भेटतो आपल्याला. आपण चार्ट पाहूया याचा. चार्ट ओपन होत नाही लवकर मित्रांनो. आपण 1 मंथचा चार्ट लावूया याच्यावर. चार्ट ओपन होतोय, थोडा स्लो चालतं आहे बहुतेक. हे खूपच स्लो चाललं आहे मित्रांनो, एवढं स्लो होत नाही आहे कधी. हां, आला आहे, चार्ट आला होता मित्रांनो. सॉरी, माझ्याकडूनच थोडंसं चूक झाली आहे. तरी आपण आता बघूया चार्टमध्ये. आता बघा तुम्ही, हा मी चार्ट लावलेला आहे. चार्टमध्ये 6 रुपये 40 पैसे तुम्हाला इथं दिसतो आहे. आणि आता मी जर ह्याला जरा मंथमध्ये नेतो आहे, थोडं अपडेट होत आहे. अपडेट झाल्यानंतर आपण पाहू कितीला जातो आहे. अरे बापरे, हा स्टॉक खूपच लॉंग जातो आहे. हां, लास्ट आपण पाहतो आहे तो स्टॉक तुम्हाला 700 रुपयावरून आज 6 रुपयाला भेटतो आहे. आपण 700 रुपयाहून किंवा 600 रुपयाहून त्याला बाय केला नाही. जर 700 रुपयाहून 600 रुपयाहून बाय केला आणि तो 6 रुपयाला आला असेल तर किती नुकसान होईल हे तुम्ही लक्षात घ्या. तर आपण आज खालच्या बॉटमपासून त्याला पकडतो आहे, 6 रुपयापासून घेतो आहेत आणि तो 700ला आहे. तर आपल्याला चांगल्याच ठिकाणी तो भेटतो आहे. तुम्ही 1000-1500च्या क्वांटिटी घेऊन ठेवू शकता आणि लाँग टर्मसाठी बसू शकता. मला दाखवण्याचं कारण एकच आहे हे की बाबा किती ला असलेला स्टॉक आज किती हायचा स्टॉक आज लोमध्ये मिळतो आहे. एनिथिंग काही रिझन आहेत त्याचे, ते तुम्ही मी ह्याच्यात काही पाहिले नाहीत. पण एक मी स्टॉकमध्ये विचार एवढाच केला की हा स्टॉक 700 रुपयाला गेला, ह्याच्यात डेप्थ वगैरे एवढी जास्त आहे का नाही हे मी चेक करून तुम्हाला सांगितत नाही आहे इथं. पण एक रिझन असं आहे की आत्ता जो तुम्हाला स्टॉक कमी पैशामध्ये भेटतो आहे तो तुम्ही घ्यायला काही हरकत नाही. असं तुम्ही म्हणताल की सर त्याचं काहीच माहीत नाही आणि आपण स्टॉक कसा घ्यायचा आहे. आणि त्याचं रिझन असं आहे की कारण तो स्टॉक आता ग्रोथ करत आहे. कारण तो खूप खालच्या लेवलनं तो आज 6 रुपयाला आला आहे. आणि त्याच्या काही कॅन्डल्स जे आहेत मी तुम्हाला अशा मोठ्या करून दाखवतो आहे. तर त्या कॅन्डल्स काही जे आहेत, आता ह्याची ॲक्च्युली कॅन्डल जी आहे 20 रुपयापर्यंत जाऊन आलेली आहे. आपल्याला जर 6 रुपयाचा स्टॉक आहे तो 20 रुपयाच्या वर जर निघाला तर तो आपल्याला 50, 200 आणि 350ला गेल्याशिवाय राहणार नाही. तर थोडंसं तुम्ही बघा आणि थोडंसं स्टडी करा. तुम्ही स्टडी करा, कारण मी सगळी स्टडी करून तुम्हाला सांगत असेल आणि तुम्ही नुसतं स्टॉक घेत असाल आणि बाय करत असाल, सरांनी सांगितलं आहे आणि आपण घेऊन ठेवा असं नका करू. तुम्ही स्टॉक घ्या, तुम्ही बाय करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मी तुम्हाला निश्चितच तुम्हाला त्याचं सोल्युशन सांगेल. तुम्हाला काय भेटतं आहे आणि तुम्हाला ह्याच्यात काय पाहायचं आहे, तुम्हाला नाही समजलं मला कमेंट करा. कारण की माझा व्हिडिओज हा एज्युकेशनल पर्पजचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये काय काय पाहिजे असेल ते मला कमेंट करत चला, मग तुम्हाला सोल्युशन मी नक्कीच देत जाईल. त्याच्यामध्ये सोल्युशन म्हणजे मी तुमच्यासाठी खास डबल व्हिडिओ बनवल्याचा आणि त्याचे जे काही क्वेश्चन आहेत सगळ्यांचे एकत्र क्वेश्चन मला ज्यांचे कमेंट आले त्यांचे बघन आणि त्याच्यातून एक कॉमन क्वेश्चन जो आहे त्याचा मी त्याच्यावर स्टडी करून तुम्हाला व्यवस्थित सांगेन. तर हा 6 रुपये 40 पैशाचा आहे, 700 रुपयाला जाऊन आलेला आहे. तुम्हाला खूप लो क्वालिटीला भेटतो आहे. 6 रुपयाचा स्टॉक 700ला गेलेला चांगली गोष्ट आहे, पण 700चा स्टॉक 6 रुपयाला आलेला आपल्याला नाही जमवणार. त्यासाठी तुम्ही व्यवस्थित बाय करावा. आणि हा किती वर गेला आहे आणि स्टॉकची काय हालत होऊ शकते ही तुम्हाला दाखवण्याचा माझा उद्देश होता इथं. तर चला दोस्तांनो, मी माझ्या काही नवीन मित्रांना किंवा जे नवीन तुम्ही ज्यांना शेअर करता त्यांना सबस्क्राईबर करायला सांगा किंवा नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करायला सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन येत जाईल. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करत चला. धन्यवाद मित्रांनो.